नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारला, की दादा एक गरीब मुलगा आहे समज आणि परिस्थितीने खचून गेलाय. त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचंय, पण तो गरीब आहे, घरची परिस्थिती व्यवस्थित नाहीये. काय केलं पाहिजे सांग? तर मित्रांनो, गरीब असं काही नसतं. आपले विचार करण्याची पद्धत असते. माणूस म्हणजे माणसाच्या विचारांमध्येच तो गरीब किंवा श्रीमंत किंवा आयुष्यात अचिवेबल किंवा नॉन अचिवेबल तो त्याच्या विचारांनी ठरलेला असतो. आपण ज्या समाजात, आपण ज्या वातावरणात लहानाचे मोठे होतो, तिथं आपल्याला शिकवलं जातं. आता मी मी कोणाविषयी बोलणारा कोणी नाहीये, पण आपल्याला लहानपणापासून आपण ज्या गोष्टी पाहतो त्याच गोष्टी आपण फॉलो करतो. आपण जर मध्यमवर्गीय फॅमिलीत असेल ना, तर पैसे कमवताना आपण घरच्यांना स्ट्रगल करताना पाहिलेलं असतं. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी अशा खूप जास्त हार्ड वाटतात. आणि ॲट द सेम टाइम कोणीतरी व्यावसायिक आहे किंवा बिझनेसमॅन आहे, त्याच्या घरामध्ये पैशाने पैसा कसा वाढवायचा, पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा आणि किती कसा केल्यानंतर काय होईल, त्या गोष्टी सांगितल्या जातात. तर आपण जे लहानापासून आतापर्यंत जे काय वय असेल, आपण जे ऐकतो ना, तेच आपल्या विचारांमध्ये बसतं आणि आपलं तसाच माइंडसेट होतो. तुम्ही कंटिन्युअसली सांगतो, 10 दिवस जर तुम्ही एखादा भगवद्गीता, रामायण, महाभारत आपण काय वाचत असू किंवा त्या सानिध्यात असू, चांगल्या माऊलींच्या सानिध्यात असू, भजन कीर्तन आपल्या घरी असेल ना, तर आपल्या डोक्यामध्ये चांगलेच विचार येणार आहेत. आणि ऍट द सेम टाइम आपण कुठेतरी अशा वस्तीत राहतो जिथं रोज भांडणं चालली आहेत, नळावरती भांडणं आहेत, कोणी आई बहिणीवरनं शिव्या देत आहे, पिणारी लोक आहेत, भांडणं करतायत. तर मित्रांनो, कळत न कळत कुठेतरी तर तेच संस्कार आपल्या डोक्यावर होणार आहेत. मी असं नाही म्हणत कोणी जाणून बुजून करतं, पण ते ऐकून ऐकून ते आपल्या विचारात, ते स्वभावात आणि वागण्यात पण येतं. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आयुष्यात जर काहीतरी करायचंय, मोठी गोष्ट करायची, सुरुवात प्रत्येक गोष्टीची छोटी होते. आज ज्यांनी कोणी आयुष्यात जे काय अचीव्ह केलंय ना, तर प्रत्येक माणसात आपण म्हणतो की आपण एखाद्या मुलाला म्हणतो की प्रत्येकाचे मित्र असतात जे घरची फॅमिलीची छान असते. आपण विसरून जातो की त्यांच्या कोणत्या तरी एका पिढीने स्वतःचा त्याग केलेला असतो. किंवा आज जर धीरूभाई अंबानी किंवा आनंद अंबानी आपण म्हणतो जगात खूप श्रीमंत आहेत इंडियातले, तर मित्रांनो त्यांच्या एका पिढीने पेट्रोल पंपावर पण काम केलंय ना. तर आपल्या पिढीतला आपल्याला कोणीतरी पहिलं स्टेप तर घ्यावंच लागेल ना. तुम्ही म्हणाल काही कष्ट न करता आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. मित्रांनो, मी दुधाचा धंदा करतोय, खूप जास्त गोष्टी आहेत ज्या कॉम्प्लिकेटेड आहेत. पण आता आपण निर्णय घेतलाय, स्वप्न आपली मोठी आहेत, आपल्या घरचे थोडी देणार आहेत की घरच्यांना आपण काय दोष घेणार आहे. आपण म्हणतो की घरची फॅमिली बॅकग्राऊंड छान नाही, घरचे मला सपोर्ट करत आहे. मित्रांनो, आपल्याला जर ना एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटायला जायचं, आवडती गोष्ट घ्यायची आहे, करायचंच आहे, मानाव घेतलंय पेटवून, तर आपण घरच्यांना नाही विचारत, आपण काहीतरी मार्ग काढतो त्या गोष्टी करतो. आपल्याला काम करायचंय, काहीतरी मोठं अचीव्ह करायचं ना, तेव्हाच असं वाटतं की आपण स्वतःला हे देतो, आधार देतो की सिंपती देतो, नाही मला हे नाही, माझ्याकडे ते नाही म्हणून मी हे केलं नाही. प्रत्येकाच्या मनाला कुठेतरी माहित असतं की आपले थोडेसे प्रयत्न किंवा एफर्ट्स कमी पडतात, आपण कुठेतरी माघार घेतोय, ह्याच गोष्टी असतात. आयुष्य खूप सोपं आहे. आता दिवसांदिवस आता तुमचं आताचं समज 25-30 वय जे काय, आपण स्वप्न मोठी असतील आणि थोडंसं करताय, दिवसभर थोडंसं केलं, कंटाळा आला, बसला घरात, एकसारखं काम करत नाही होत, घरच्यांना दोष देतोय, बाहेर फिरायला जातोय, मित्रांसोबत टाइमपास करतोय. हे जे वय आहे, हे जी शरीर आहे ना, याच्यात जी आज ताकद आहे ना, ही पुढच्या 5-10 वर्षांनी नसणार आहे. आणि जग ज्या पद्धतीने अपडेट होतंय ना, आता एआयचं वर हे आलंय की युग आलंय, ज्याच्यामध्ये कितीतरी लोक जी पीसीवरती, कम्प्युटरवरती काम करतात, त्यांचे पण जॉब रिप्लेस झालेत. तर मग जे वेल एज्युकेटेड नाही आहेत त्यांनी काय करायचं? हे बघा, प्रत्येकाकडे काही ना काही स्किल असते. आज जर मला छान बोलता येतंय, मी व्यक्त करू शकतो. प्रत्येकाची जी काही कोणती स्किल असेल, आज युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहून तिथंच आपण शिकू शकतो. फक्त तुम्ही स्टार्ट करा. खूप काही गोष्टी आहेत. आता मला बोलता येत नव्हतं, आज मी तुमच्याशी एवढं स्पष्ट बोलतोय, कॉन्फिडेंटली बोलतोय. ह्या गोष्टी का मला एका दिवसात मिळाल्या का? नाही मिळाल्या. हळूहळू प्रयत्न करतो आपण, कंटिन्युअसली त्या फ्लोमध्ये जातो, तेव्हा त्या मिळतात. मी 2017 पासून व्हिडिओ बनवतोय. मी व्हिडिओ शूट केले, माझ्याकडे माझे 5-6 फोन झाले, पण मला कधी अपलोड करायची ताकदच झाली, माझी डेअरिंगच झाली नाही. मी दिसायला आता थोडंसं स्वतःवरती काम केलं तेव्हा म्हणजे बॉडी थोडी छान बनवली, पर्सनॅलिटी ग्रूम केली. मित्रांनो, हे दिवसेंदिवस आपण जे रोजच्या आयुष्यात जगतो ना, त्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात. आपण असं म्हणतो, मला सांगा की संस्कार कसे घडतात? कोणी आपल्या घरचे सांगतात की ही चुकीची गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट आहे, किंवा हे असं करू नको. प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी आई वडील नाही सांगणार आहेत. आपण ते जे करतात ते बघून बघून आपण शिकत असतो. आयुष्यात आहे ना, मोठं व्हायचं असेल ना, मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, आपल्या आयुष्यात आपला अपमान हा झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत तुमचा अपमान आयुष्यात होत नाही ना, तोपर्यंत तुमच्या गोष्टी मनाला लागत नाही. आपण मराठी माणसं आहेत, आपल्याला ना जोपर्यंत अशी कडकडून भूक लागत नाही ना, तोपर्यंत आपण उठून किचनमध्ये जाऊन आपण यांना जेवण पण घेत नाही. जोपर्यंत घरचे कोणी आई बहीण कोणी काकू असेल वाढत नाहीत ना, तोपर्यंत आपण ते पण करत नाही. दिवसाभरात ना आपल्याला 4-5 लिटर पाणी प्यायचं असतं. किती वेळा आपण ते ठरवून पितो की बाबा 5 लिटर पाणी गरजेचं आहे. गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर रिपेअर होऊ शकते. एखादा व्यक्ती सोडून गेला, दुसरा आयुष्यात येऊ शकतो. आपलं जे शरीर आहे ना, हे एकदा निघून गेलं, डॅमेज झालं ना, हे फक्त रिपेअर होतं, हे याला रिप्लेसमेंट नाही. आपण गाड्या फास्ट चालवतो, आपण पळतो. मित्रांनो, रोजच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी चालल्यात ना,
ह्याच्यावरती थोडं थोडं नियंत्रण केलं किंवा थोड्या थोड्या गोष्टींवरती रोज लक्ष दिलं, स्वतःवरती काम केलं ना, तर आयुष्य